पीपल्स रिपब्लिकन पार्टी महायुति का एक घटक दल है, इसलिए हमें सत्ता में हिस्सेदारी मिलनी चाहिए। जब मंत्रिमंडल का विस्तार होगा तब हमें एक कैबिनेट और एक राज्य मंत्री के साथ साथ निगम में भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए। आगामी विधानसभा चुनाव में कम से कम 11 सीटें देनी चाहिए, अन्यथा हम 30 सीटों पर चुनाव लड़ेंगे। ऐसी चेतावनी पीआरपी के राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाड़े ने महायुति को दी। 2 दिवसापूर्वी आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कोर कमिटीची बैठक झाली। त्या कोर कमिटीमध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली, सरकार स्थापन केलं। त्याबद्दल पक्षातर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। याच कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पक्षाने महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 31 विधानसभेच्या जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज या ठिकाणी ठाण्यामध्ये कोर कमिटीने घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं जाईल। उच्च अधिकार समितीची बैठक आज इथे आहे आणि त्यामध्ये कोर कमिटीने घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाने 31 जागा लढवाव्यात हा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं जाईल। अर्थात आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहे आणि पर्यायाने महायुतीचा घटक पक्ष आहे। जेव्हा जागा वाटपाची चर्चा होईल त्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये आमच्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येतात हे त्यामध्ये निश्चित होईल, तेव्हा आम्ही त्याचा खुलासा त्यावेळेस आम्ही आपल्याला माहिती देऊ। पण किमान पक्षी जरी महायुतीमध्ये घटक पक्ष असल्यानंतर जरी 31 जागा लढवण्याचा निर्णय, स्वबळावर लढवण्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतलेला असला तरी पण कमीत कमी 11 जागा तरी आमच्या पक्षाच्या वाट्याला मिळाव्यात वाटाघाटीमध्ये, अशी आमची अपेक्षा आहे। आमच्या पक्षाच्या वतीनं एक अभियान महाराष्ट्रामध्ये राबवलं जाणार आहे। 15 ऑगस्टपासून, स्वातंत्र्य दिनापासून भीमशक्ती, शिवशक्ती, आशीर्वाद महायात्रा प्रत्येक जिल्हा पातळीवर अशा प्रकारची भीमशक्ती, शिवशक्ती, आशीर्वाद यात्रा काढण्यात येईल आणि याच माध्यमातून पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहीम देखील त्याच वेळी सुरू करण्यात येईल, हा निर्णय घेतलेला आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।